धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। आणि यानंतर एक मोठी बातमी, मुलुंड चेक नाक्यावरती पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे, मुलुंड चेक नाक्यावरती सुद्धा आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी सुद्धा अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय चेक नाक्यावरती आता पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसतोय, काय अपडेट? सेशल, नक्कीच पाहायला गेलं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे। नोकरदार वर्ग जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होतात। मात्र त्यातच मराठा आंदोलकांच्या प्रत्येकाच्या गाड्या ज्या आहेत चेकिंग केली जातात, त्या कुठल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक संशयित गाडी जी आहे ते या ठिकाणी चेकपोस्टवर म्हणजे आनंदनगर चेक नाका असेल, मुलुंड टोल नाका असेल, या ठिकाणाहून प्रत्येक गाडीची तपासणी केली जाते, त्याची नोंद केली जाते आणि त्यासाठी मोठा फौजफाटा जे आहे ते मुंबई पोलीस असेल, ठाणे पोलीस असेल, या मुंबईच्या वेशीवरती ठेवण्यात आलेला आहे। पाहिलं तर प्रत्येक गाडीची नोंद या ठिकाणी केली जाते। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभाग देखील सतर्क आहे। त्यामुळे नक्कीच काल देखील पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन जे ते रेल्वे स्टेशन असेल, या रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळालं। मात्र जागोजागी ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर ठाण्यातील आनंदनगर जकात नाका, मुलुंड टोल नाका या ठिकाणी प्रत्येक राज्य राखीव तुकडी आणि मुंबई पोलीस, ठाणे पोलीस या ठिकाणी सतर्क आहे। त्यामुळे प्रत्येक गाडीची जे या ठिकाणी पोस्टिंगच्या ठिकाणी चेकिंग केली जाते, बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच मोठ्या गाड्यांना, जड अवजड वाहनांना सध्या तर या ठिकाणी दिवसा बंदी घातली नाही। मात्र जे वाहन आहेत, लहान वाहन आहेत, त्यांना ह्या जकात नाक्यावरून या ठिकाणी पर्याय मार्ग देण्यात आलेला आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील या ठिकाणी रिव्हर्स लेन म्हणजे जी आहे ती मुंबई ते ठाण्याच्या दिशेने जाणारी, त्या रिव्हर्स लेनवरती ठाण्याच्या दिशेने, मुंबईच्या दिशेने सोडण्याचं वाहनाचं काम वाहतूक विभागानं केलं जातं, ठाणे वाहतूक विभागानं केलं जातं। मात्र ही पाहू शकतो मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो आहे तो मुंबईच्या वेशीवरती या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। प्रत्येक गाडीला या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक नजर गाडीवरती आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मराठा बांधवांचा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आजचा चौथा दिवस आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी जरांगे पाटील या ठिकाणी करत आहे। त्यामुळे राज्य सरकार अजून